नमस्कार, मी विशाल पाटील. झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आजचा दिवस अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींचा ठरला. असं का म्हणतोय? कारण काही मिनिटांपूर्वीच आल्या दोन महत्त्वाच्या बातम्या. पहिली महत्त्वाची बातमी ती म्हणजे हिंगोलीमध्ये शिवसेनेनं उमेदवार बदललाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत तेच घडलेलं आहे. हिंगोलीमध्ये शिवसेनेनं उमेदवार घोषित केला होता आणि आज तो बदलला. तर दुसरी मोठी बातमी आहे तीही शिवसेनेचीच आहे. यवतमाळ वाशिममध्येही विद्यमान खासदार भावना गवळींचं तिकीट कापलं. कोण आहे नवा उमेदवार तेही आपण पाहणार आहोत आणि हेही पाहणार आहोत की एका दगडामध्ये शिवसेनेनं दोन पक्षी कसे मारले. ही सगळी कसरत सुरू आहे कारण सगळ्यांचं लक्ष एकच आहे, लोकसभा 2024. राज्यामधल्या 48 पैकी 31 जागांवरती लढती स्पष्ट झाल्यात बरं का. काही अत्यंत रंजक आहेत तर काही चुरशीच्या होण्याची शक्यता आहे, तर काही एकदम नेक टू नेक फाईट्सही होण्याची शक्यता आहे असं विश्लेषकांकडून भाकीतही वर्तवण्यात आलेलं आहे. असं असलं तरी देखील मात्र दुसरीकडे 10-1 जागा अशा आहेत जिथे महाविकास आघाडी असो की महायुती, दोन्ही बाजूला काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आणि याच संदर्भातल्या आज दिवसभरातल्या घडलेल्या सगळ्या अपडेट्स मी तुम्हाला सांगणार आहे. पण सुरुवात करूयात कोकणातील अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं. शिवसेना आणि कोकण हे राजकीय गणित आपण आजच्या भागात समजून घेणार आहोतच. आणि आजच्या याच चर्चेला कारण ठरलेलं आहे ते म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरून महायुतीमध्ये सुरू झालेला संघर्ष, आणि तो आपण समजून घेणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजचा प्रश्न, आणि तो प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर झिरो आवर मध्ये आजचा पहिला प्रश्न आहे, आगामी लोकसभेमध्ये कोकण कुणाला साथ देईल असं वाटतंय? यामध्ये दोन पर्याय आम्ही दिलेले आहेत. एक उद्धव ठाकरे, दुसरा पर्याय आहे नारायण राणे. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी ठाकरेंनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी दिली. तर महायुतीकडून शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत, तर भाजपकडून नारायण राणे शर्यतीमध्ये आहेत. शिवसेनेचा खासदार असल्यानं ही जागा त्यांनाच मिळावी अशी भूमिका शिंदेंचे नेते घेत आहेत. त्यातच किरण सामंत यांनी काल एक पोस्ट सोशल मीडियामध्ये केली. त्यात त्यांनी जवळपास आपली उमेदवारी घोषित केली आहे. याचे पडसादही उमटले असावेत, कारण नागपूरमध्ये असलेल्या उदय सामंतांनी कोकणातील नेत्यांशी चर्चा केली आणि काही मिनिटातच किरण सामंतांनी सोशल मीडियातून ती पोस्ट डिलीट केली. आता इथेच खेळ थांबला नाही बरं का. तर तिकडे एक नवं पोस्टर व्हायरल झालेलं आहे. ते नारायण राणेंच्या समर्थनार्थ आहे आणि पोस्टर हे दिलेले झालेले आहेत, पण डिलीटही झालेलं आहे. पण व्हायरल झालेल्या किरण सामंतांच्या पोस्टला उत्तर देताना देखोगे अपने आंखों से आएंगे हम लाखों से, फिक्स खासदार असा मजकूर, कमळाचं चिन्ह आणि नारायण राणेंचा फोटो होता. नारायण राणेंनी आज सिंधुदुर्ग कुडाळमध्ये संघटनात्मक आढावा बैठका घेतल्या, कार्यकर्ते मेळावे घेतले. त्यानंतर त्यांची आणि उदय सामंत यांची गुप्त बैठक झाल्याची देखील माहिती आहे बरं का. त्याच बैठकीमध्ये रत्नागिरीवरून चर्चाही झाली. मात्र त्यानंतरही उदय सामंतांनी मतदारसंघावरचा आपला दावा सोडला नाही. तर तिकडे नारायण राणेंनी आपल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचा खासदार भाजपचाच होणार असं जाहीर केलेलं आहे. महायुतीमधील याच सत्ता संघर्षावरती ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी चांगलीच टोलेबाजी देखील केलेली आहे. काय म्हणतायत संजय राऊत पाहूयात. जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण 2 ते 2.5 लाखांना निवडून येऊ, परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते. या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता आणि कार्यकर्त्यांचा देखील निर्णय झालेला आहे. त्या ठिकाणी शिवसेनेचाच दावा आहे आणि शिवसेनेचाच दावा शेवटपर्यंत राहील. काही झालं तरी पुढच्या वेळेला फक्त भाजपचाच खासदार असेल. तू काही झालं तरी भाजपचाच खासदार, यांना परत संधी नाही ठरवलंय. आम्हाला हाच सामना पाहिजे, आम्हाला हाच सामना पाहिजे. पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत हे शिवसेनेचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्यानं लोकसभेत निवडून जातील
आणि शिवसेनेच्या विजयाची परंपरा तिथे कायम राहील याविषयी कोकणी जनतेच्या मनात आणि आमच्या मनात अजिबात शंका नाही। तर जागा जरी एक असली तरी देखील यावरून महायुतीमध्ये कलह निर्माण होऊ शकतो। पत्रकारांना उत्तर देत असताना मंत्री उदय सामंतांनी एक सूचक वक्तव्य केलं आणि ते म्हणजे एका जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घासाघीस करावी लागतेय, त्यांना हेच करण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही माघार घेतोय। मात्र तरीही दावा कायम आहे असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला आणि हाच सस्पेन्स आणि टेन्शन दूर करण्यासाठी आता वरिष्ठांनाच मध्यस्थी करावी लागणार आहे हेही आता जवळपास स्पष्ट होत आहे। बरं, कोकणातलं राजकारण आणि आत्ताची स्थिती याचंही विश्लेषण होणं तितकंच गरजेचं आहे आणि तेच जाणून घेण्यासाठी आम्ही काही राजकीय विश्लेषकांना गाठलं। पाहूयात त्यांचं या संदर्भातलं नेमकं विश्लेषण काय। या लोकसभा मतदारसंघात भाजपचा केवळ एक आमदार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी उरलेल्या ठिकाणी जुन्या अखंडित शिवसेनेचे किंवा आता नवीन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आमदार आणि राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अशी सगळी राजकीय परिस्थिती आहे। तर ह्या लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इथल्या ग्रामीण भागामध्ये दोन्ही जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त खोलवर शिरायचं, तिथपर्यंत आपले बूथ आपले कार्यकर्ते पोहोचवायचे, आपलं झेंडा आपलं प्रचार साहित्य आपली रसद हे सगळं या ग्रामीण भागामध्ये खोलवर पोहोचवायचं आणि आपली त्या ठिकाणी मुळं रोवायची, मुळं बळकट करायची। त्याचा उपयोग त्यांना पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये करायचं आहे। बरं, जागा वाटप असो की उमेदवार निवड, सर्वच पक्ष अडचणींना सामोरे जातात, पण सर्वात जास्त आव्हान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर आहे। एकाला शांत करेपर्यंत दुसरा नाराज होतो अशी स्थिती आहे आणि हिंगोलीची जागा तर महायुतीमध्ये शिवसेनेला सुटली आहे। तिथे शिंदे गटानं हेमंत पाटील यांना उमेदवार जाहीर केलं, मात्र त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून जोरदार विरोध झाला। अखेर हिंगोलीमधून हेमंत पाटील यांच्या ऐवजी बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिल्याची घोषणा करण्यात आली। खासदार हेमंत पाटील गेले काही दिवस गॅसवर होते। काल रात्री ते आणि त्यांचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले, जिथे कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीसह शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। त्याचा काहीही फायदा झाला नाही हेच आत्ता दिसतंय। तिकडे यवतमाळ वाशिमसाठी शिवसेनेचा उमेदवार फायनल होत नव्हता। अर्ज भरण्यासाठी अवघे 24 तास शिल्लक असताना अखेर 5 टर्म खासदार राहिलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचं तिकीट आज कापण्यात आलं। त्यांच्याऐवजी राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली। राजश्री पाटील या हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत आणि त्यामुळे यवतमाळ वाशिम मतदारसंघामधून राजश्री पाटील उद्या शिवसेनेचा AB फॉर्म भरणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये 6 पैकी 4 आमदार भाजपचे आहेत। त्यांचा दबाव उमेदवार बदलाचं एक महत्त्वाचं कारण ठरल्याचं दिसतंय। भावना गवळी आणि संजय राठोड राजश्री पाटील यांना कशी आणि किती मदत करतात यावर तिथला निकाल अवलंबून असेल बरं का। पण उद्या महायुतीच्या राजश्री पाटील यांचं नामांकन दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यवतमाळमध्ये असणार आहेत। तर हिंगोलीमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाबूराव कदम यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। राहून तर निश्चितच गेलो, कारण सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या एखाद्या मुलांना एवढी मोठी लोकसभेची जबाबदारी ही काय छोटी गोष्ट नाही। कधी वाटलं होतं का? मला लोकसभेची कधीच असं वाटलं सुद्धा नव्हतं। हल्ली आपण बघतो लोकसभेचे बाकीच्या पार्टीकडचे उमेदवार गडगंज श्रीमंत असतात आणि एकीकडे सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातल्या मुलाला कुठलाही राजकीय वारसा नसतेवळ सुद्धा ही जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी दिलेली आहे, निश्चितच पार पाडली। बरं, पण आता रत्नागिरीमधून आपण जाणार आहोत मुंबईमध्ये, कारण इथे उद्धव ठाकरेंनी भाजपला धक्का दिलेला आहे, ज्याचा फटका जळगाव लोकसभेमध्ये होऊ शकतो। भाजपनं तिकीट कापल्यामुळे जळगावचे नाराज खासदार उन्मेष पाटलांनी अखेरीस आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला। मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंनी उन्मेष पाटलांच्या हातावर शिवबंधन बांधलं आणि त्यांच्यासह उन्मेष पाटील यांचे मित्र आणि पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवारही ठाकरेंच्या पक्षामध्ये आले। पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी करण पवारांनाच जळगावची उमेदवारी जाहीर केली।
भाजपने स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानं उन्मेष पाटलांनी भाजपशी काडीमोड घेतला। तसंच भाजपमध्ये मान राखला जात नसल्याची टीका देखील त्यांनी केलेली आहे। या बदल्याच्या भावनेने ते राजकारण रुजवलं जात नाही। ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला घातक विषय काही निर्णय त्याचा आपण वारकरी होता कामा नये। आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ते कोणी जपला जात नसेल। बैठकीला बोलणं आणि अवमान करणं, चुकीच्या बातम्या देणं अशा अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही। पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गहाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब आपल्या सोबत ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये एक कार्यकर्ता आहे ना त्यानं सहभागी होण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। तर भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या गळाला लागल्यानंतर भाजप नेत्यांनी शेलक्या शब्दामध्ये टीका केलेली आहे। पाहूयात। मला असं वाटतं की आमच्या उष्ट्यावरच ज्यांचं पोट भरतंय अशीच अवस्था उभाटा गटाची आहे आणि म्हणून आमच्याकडनं जे पडून राहिलं आहे, जे उष्ट्यावर टाकलं गेलं आहे त्याच्यावर पोट भरणं हे संजय राऊत यांना लखलाप लागू। उन्मेष पाटलांच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज 4 उमेदवारांची आपली दुसरी यादी जाहीर केली। कल्याणमधून वैशाली दरेकरांना संधी देण्यात आलेली आहे, पण त्यांच्या विरोधामध्ये अद्याप शिवसेनेनं उमेदवार जाहीर केलेला नाही। कारण या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेंना पुन्हा उमेदवारी मिळणार का की भाजप उमेदवार देणार आहे याची देखील उत्सुकता कायम आहे। याशिवाय पालघरमधून भारती कांबडी तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटलांना उमेदवारी मिळाली आहे। त्यांच्या पुढे शिवसेनेचे धैर्यशील माने स्वाभिमानीकडून राजू शेट्टी यांचं आव्हान असणार आहे। राजू शेट्टींनी महाविकास आघाडीकडून पाठिंबा मागितला होता, पण त्यांनी मशाल चिन्हावरती लढण्यास नकार दिल्यानं उमेदवार देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला। तर जळगावमध्ये ठाकरेंचे करण पवार विरुद्ध भाजपच्या स्मिता वाघ असा थेट सामना होणार आहे। आतापर्यंत ठाकरे पक्षानं आपली एकूण 21 उमेदवार जाहीर केलेले आहेत, पण त्यांनी मुंबई उत्तर जागेवरती उमेदवार दिलेला नाहीये आणि ही जागा मित्रपक्षांनी लढावी, पण त्यांना उमेदवार द्यायचा नसल्यास आम्ही लढू असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय। सध्या या जागेवर भाजपचे गोपाळ शेट्टी विद्यमान खासदार आहेत। तसंच सांगलीच्या जागेचा पुनरुच्चार करत प्रकाश आंबेडकरांबाबतही उद्धव ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे। पाहूया। मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का, ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या, नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू। नाही, आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे, पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या 6 पैकी 4 जागा ज्या वाटाघाटी ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत। 2 जागा मित्रपक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा, बोरिवलीची एक सीट आणि बांद्राची एक सीट, या 2 जागा आम्ही मित्रपक्षाने सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा। आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून नेण्यासाठी प्रयत्न करतात। सांगलीची जागा जाहीर होऊन आता 10 दिवस झालेली आहे। मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले। आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे। माझी अपेक्षा अशीच आहे की त्याचप्रमाणे जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली, जी आमची जिंकलेली जागा होती, अमरावती सोडली, कोल्हापूर सोडली, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले, त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे। माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसने सुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यक आहे। आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता। त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो, ठीक आहे। आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका। काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत, पण म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही, तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही। अमरावतीमधून नवनीत राणांना भाजपचं तिकीट मिळालं आणि सर्वात जास्त नाराज झाले प्रहारचे आमदार बच्चू कडू।
त्यांनी प्रहारच्या तिकिटावरती शिवसैनिक असलेल्या दिनेश बूब यांना राणांविरोधामध्ये उतरवलं. दिनेश बूब यांनी प्रहारकडून आज आपला अर्ज दाखल केलेला आहे. डरते नहीं, जो डराते हैं उसको डराते हैं. तानाशाही नहीं चलेगी, उखाड़ के फेक देंगे हम. आमची काही इच्छा नव्हती लढायची, मस्त आराम करून मजा पाहायची इच्छा होती. पण निवडणूक आली तरी गडी टर्रावतच होत आहे. आणि मग मधात आम्ही राजकुमारजी आम्ही भेटलो, म्हटलं क्या करते राजकुमारजी, लगा दो बोले घोड़ा साले. मेरी तो इच्छा ही नहीं था. राजकुमार जी बोले यार दिनेश बूब को खड़ा कर दो ना, इतना देर काय को कर रहा है. राजकुमार जीच्या नेतृत्वात बच्चू कडू कार्यकर्ता म्हणून लढणार आहे. अगर हार गए तो तलवार चलेगी, फिर से अपमानित जीवन आगे आएगा. धूल के नीचे और धूल डालकर उठाया जाएगा. जीत गए तो मेरा किसान और मजदूर खुश से लहराएगा, खुशी से लहराएगा. ही हार कुठल्याही परिस्थितीत येता कामा नये. आणि मला नक्की आत्मविश्वासाने सांगतोय, एका गड्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. डिपॉझिट जप्त करू. राज्यभरामधल्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला आणि पाहूयात आमच्या पहिल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत. तर आज आम्ही 0 अवरच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलेला होता. आगामी लोकसभेत कोकण कुणाला साथ देईल असं वाटतंय. 2 पर्याय होते, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर एक नजर टाकूयात. एक्सवरती रांगले अर्जुन म्हणतात, कोकण ही ठाकरे आणि राणेंची जहागीरदारी आहे का, असा सवाल त्यांनी केलेला आहे. तर महेश चेंडवकर एक्सवरती व्यक्त होताना म्हणतात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत सर्वच ठिकाणी भाजपा आणि राणेंचं प्राबल्य आहे. त्यानंतर युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया आहे DS शेळके यांची. DS शेळके म्हणतात, कोकणमध्ये पुन्हा भाईगिरी नको, शांतता पाहिजे, उद्धव ठाकरेच निवडून येणार. तर सचिन होळकर म्हणतात, कोकण नेहमीच बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा आहे. त्यानंतर फेसबुकवरती सचिन क्षीरसागर म्हणतात, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कोकण साथ देईल. अथर्व बाम फेसबुकवरती म्हणतात, कोकणचा ढाण्या वाघ नारायण राणे हेच आहेत. तर रणजित घाडीगावकर म्हणतात, कोकणात फक्त आणि फक्त राणे सरकारच येणार. इंस्टाग्रामवरती किरण पेडणेकर म्हणतात, कोकणात उद्धव ठाकरेंचं काय कर्तृत्व आहे. नारायण राणे 9 महिने सीएम होते. जो कोकणात विकास झाला तो फक्त नारायण राणेंमुळेच. बरं, आता महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया तर आपण जाणून घेतल्या, त्या अत्यंत बोलक्या आणि स्पष्ट होत्या. विषय कोकणचा आहे म्हटल्यानंतर विश्लेषणासाठी लोकप्रतिनिधी देखील तिथलाच पाहिजे आणि त्यामुळे आज आपण आपल्या सोबत बोलावलेला आहे कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांना. तर वैभवजी यांना आपण आमंत्रित करूयात आपल्या आजच्या गेस्ट सेंटरला. वैभवजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या 0 अवरमध्ये. मला खरं तर महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की महायुतीमध्ये सुरू असलेली जी धुसफूस आहे आणि जो सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय तो प्रकर्षानं कोकणामधून जास्त जाणवताना पाहायला मिळतोय, हे आपल्याला मान्य आहे का? खरं तर महायुतीमध्ये सत्तेसाठी संघर्ष आहे आणि कोकणातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हा संघर्ष सुरू आहे. आपण बघितलं असाल की एखाद्याचं तिकीट जाहीर झालं आणि दबावामुळे भाजपच्या तिकीट रद्द झालं, ही पहिलीच भूमिका महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आहे. आज आपण बघितलं की गोडसे असून देत, माने असून देत, हे शिवसेनेचे खासदार उद्धवजींनी फक्त त्यांना उमेदवारी जाहीर केली, त्यांना यावं सुद्धा लागलं नाही आणि उद्धवजींनी त्यांच्यावर विश्वास टाकला, परंतु ते गद्दार निघालेत. परंतु त्यांची आता काय अवस्था आहे? खरं तर आज खासदारांची ही अवस्था आहे, तर येणाऱ्या काळामध्ये आमदारांची काय असेल असा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. आता कोकणात सुद्धा आपण बघितलं असाल की महायुतीमध्ये 2 उमेदवार सातत्याने लोकांसमोर येत आहेत. नारायण राणे खरं तर केंद्रीय मंत्री होते,
राज्यसभेचे खासदार होते, परंतु सगळ्या भारतातल्या केंद्रीय मंत्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे पियुष चावला असू देत, अनेक जे राज्यसभेचे खासदार होते त्यांना पण. बरोबर. परंतु नारायण राणेंची अजूनही 6 यादी झाल्यानंतर सुद्धा उमेदवारी जाहीर झाली नाही. रवी राणासारख्या त्यांच्या पत्नीची उमेदवारी जाहीर झाली, अनेक लोकांच्या उमेदवारी जाहीर झाल्यात, पण राणेंची उमेदवारी जाहीर झाली नाही. आता एकीकडे राणे किंवा सांगतायत की अजूनही मी इच्छुक आहे, पक्षाने दिलं तर मी लढवणार, परंतु त्यांची पण हिंमत नाही होते की आपली उमेदवारी जाहीर करावी. बरं. दुसरीकडे किरण सामंत आहेत, ते उमेदवार म्हणून इच्छुक आहेत, ते सांगतायत उमेदवारी आहे म्हणून, परंतु काल राणेंनी त्यांना दम दिला होता, आपण सगळ्यांनी बघितलं असाल. कोण किरण सामंत, माझ्या समोर यायला सांगा. आणि रात्रीच त्या किरण सामंतांनी आपली उमेदवारी मागे घेतली. आता सकाळी परत मुख्यमंत्री आणि त्यांच्या भावांमध्ये काय चर्चा झाली आम्हाला माहिती नाही, परंतु परत आता उमेदवारी ते सांगतात की आपली उमेदवारी आहे. परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून ठेवा की या मतदारसंघामध्ये भाजप आणि नारायण राणे उमेदवारी घेणार आहेत. आणि आपण जो सर्वे केला आहे, खरं तर आपल्या सर्वेमध्ये लोकांनी उद्धव ठाकरेंना किती मतं दिली ते आपण आता काही वेळात जाहीर करा. परंतु मला विश्वास आहे की कोकणातील संपूर्ण जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच आहे. त्यांना ही याआधीसुद्धा गद्दारी आवडली नव्हती, याआधीसुद्धा गद्दारी झाली, जे गद्दार निघाले त्याचाच त्यांचा पराभव झालेला होता. बरं वैभवजी, मी त्या मुद्द्याकडे येतो. मात्र आज मला महत्त्वाचा आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो, आणि तो म्हणजे असा की मुख्यमंत्र्यांना होणाऱ्या त्रासापायी शिवतारेंना माघार घ्यावी लागली, आणि आज हेच वाक्य आम्ही ऐकलं उदय सामंतांच्या तोंडूनही. नमतं घ्यावं लागतंय. नाही, आता काय माहिती आहे, ह्यांच्या खरं तर मुख्यमंत्र्यांची 8 दिवसामध्ये कुठलीच भूमिका आपण बघत नाही आहोत. मुख्यमंत्री खरं तर भाजपची बी टीमच आहेत. आज त्यांची स्वतःची अशी भूमिका नाही, म्हणून त्यांच्याकडे अनेक आता खासदार येत आहेत, परत जात आहेत, समर्थक आणतायत, जात आहेत. भावना गवळींचं आपण बघताय, त्यांचे कार्यकर्ते कशा पद्धतीने रोष व्यक्त करतायत. आणि मग भाजपच्या विरोधात त्यांची बोलायची हिंमत नाही कोणाचीच, की आज शिवतरेंची पण हिंमत नाही की भाजपच्या विरोधात मी लढेन म्हणून. आणि त्यामुळे शिवतरेंनी सांगितलं की कोणाला तरी त्रास होऊ नये म्हणून सांगतायत. आता उदय सामंतांची सुद्धा हिंमत नाही की भाजपच्या विरोधात आपण लढायचं, भाजपच्या विरोधात भूमिका घ्यायची. कारण त्यांना माहिती आहे अशा भूमिका घेतल्या की चौकशा सुरू होणार, ईडीच्या चौकशा होतील, जेलमध्ये टाकतील, सत्तेमध्ये आपण जो उपभोग घेतला तो बाहेर काढतील. आणि म्हणून हे कारण सांगतायत की मुख्यमंत्र्यांना नाराज वाटेल म्हणून आपण थांबलो. मग त्यावेळी ह्यांना उद्धवजींना वाईट वाटलं नसेल की हे गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेले, ह्यांनी शिवसेना फोडली, आणि त्यामुळे हे फक्त कारण आहे. परंतु ह्यांची खरोखरच भाजपच्या विरोधात लढण्याची हिंमत नाही, एवढं मात्र नक्की आहे. बरं, नारायण राणे आणि उदय सामंत यांच्यामध्ये होणाऱ्या गुप्त बैठकांमध्ये नेमकं दडलंय काय? दमदाटीचा आरोपही आपण केला. दमदाटीचा आरोप मी केला नाही, आपण सगळ्यांनी महाराष्ट्रातल्याने जनतेने बघितलं आहे की कशा पद्धतीने राणेंनी काल दमदाटी केली, आणि कशा पद्धतीने मग उदय सामंतांच्या बंधूंनी उमेदवारी आपली मागे घेतली. हे काय मी बोललो नाही, महाराष्ट्रातली जनतेने बघली, मी फक्त त्याला वाचा फोडली. आणि खरं तर ह्यांच्या गुप्त बैठका आता कधी होतील? आज जर त्यांच्यामध्ये एकमत असेल तर हे दमदाटीपर्यंत विषय गेला नसता. आणि त्यामुळे त्यांची पण हिंमत नाही की उमेदवारी आपण राणेंच्या विरोधात उमेदवारी घ्यावी, आणि त्यामुळे सामंतांची पण हिंमत होत नाही, आणि शिंदे गटाचं सुद्धा हिंमत होत नाही की भाजपच्या विरोधात आपण लढावं, आणि त्यामुळे ह्या अशा भूमिका चालत राहत आहेत. बरं, महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला नेहमी नमतं घ्यावं लागतंय का? घासाघीस करावी लागते जागेवरती? आता खरं तर महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांना मोठा वाटा होताच. 13 खासदार एका पक्षाचे दुसऱ्या पक्षात गेले. आपण बघित असाल की ज्या बिहारमध्ये पासवानांचे 4 मंत्री करून पक्ष फोडला होता, परंतु पासवानांना सगळ्या सीट दिल्यात, जे स्टँडिंग होते, परत त्यांना एक्स्ट्रा सीट दिल्यात. परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र मुख्यमंत्र्यांचे 13 स्टँडिंग खासदार असताना त्यांना पहिल्याच फेरीत सांगितलं की तुमचा सर्वे वाईट आहे, आणि त्यांच्या जे उमेदवार जाहीर झालेत त्या उमेदवाराला लोकांनी विरोध करण्याच्या भाजपच्या लोकांनी खुलेआम विरोध केला आहे, म्हणजे माने असू देत किंवा असू देत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आता काय चालतं काय की नाही चालत, की सगळं भाजपच्या बी टीम म्हणून अमित शहा सांगतील तसंच त्यांना करावं लागतं काय, की त्यांच्यावर दबाव आहे. कोकणचा मतदार नेमका कुणाच्या बाजूने साथ देताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि उद्या जर किरण सामंत किंवा नारायण राणे हे आव्हान तुम्ही कसं पेलणार आहात? खरं तर कोकणची जनता
राणे मुख्यमंत्री आणि मंत्री असताना सुद्धा त्यांचा पराभव आम्ही केलेला आहे. बरं. आणि आज सुद्धा कोकणात खरं तर आमच्या या मतदारसंघामध्ये 4 मंत्री आहेत, तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर लोक आहेत. विनायक राऊत, अनंत गीते हे कोकणचे दोन्ही खासदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास नाही, तर असा आम्हाला सार्थ असा आत्मविश्वास आहे. नक्कीच. धन्यवाद वैभवजी, आपण आमच्याबरोबर बोललात आणि सखोल विश्लेषण केलं कोकणात असलेल्या राजकीय परिस्थितीवरती. धन्यवाद. तर एकंदरीतच सखोल विश्लेषणानंतर आता वेळ झालेली आहे इथेच महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्याची, आणि महाराष्ट्राचा कौल जाणून घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे. आगामी लोकसभेत कोकण कुणाला साथ देईल असं वाटतं? युट्यूबवरती आपल्याला एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 1,18,000. यापैकी उद्धव ठाकरे या उत्तराच्या बाजूने सहमत असलेले 88% लोक आहेत. नारायण राणेंच्या बाजूने म्हणतायत 12%. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 8,000. उद्धव ठाकरेंच्या बाजूला असलेले आहेत 73%. नारायण राणेंच्या बाजूने 27%. त्यानंतर फेसबुकवरती एकूण 5,500 मतं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. आगामी लोकसभेत कोकण कुणाला साथ देईल तर उद्धव ठाकरे यांना साथ देणारे असतील 72%. नारायण राणेंच्या बाजूने 28%. त्यानंतर एक्सवरती एकूण मतं मिळालेली आहेत 2,000 मतांपैकी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत 76%. नारायण राणे असं उत्तर देत आहेत 24%. तर कोकण आणि शिवसेना अनेक दशकांचं नातं आहे. खरं तर स्वातंत्र्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समाजवादाचा प्रभाव होता, पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर 90च्या दशकामध्ये मात्र राजकारणानं दिशा बदलली. कोकणात शिवसेनेचा प्रभाव वाढला, कारण मुंबई. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? तर मी सांगतो, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याच राजधानीमध्ये रोजगाराच्या दृष्टीनं पोहोचलेला कोकणी माणूस हा या ठिकाणी स्थायिक झाला. मुंबई मुळातच कोकण प्रांतात येते आणि राज्याच्या इतर भागांच्या तुलनेमध्ये भौगोलिकदृष्ट्या मुंबई कोकण कनेक्टेड आहे. म्हणूनच की काय, इथे कोकणी माणूस हा मोठ्या प्रमाणामध्ये स्थायिक झाला आणि त्याच चाकरमान्यांच्या रूपानं शिवसेना ही कोकणामध्ये पोहोचली आणि समाजवाद्यांच्या प्रभावाखालचं कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला बनलं. आणि तिथून पासूनच येवा कोकण आपलोच असा म्हणत कोकणच्या साध्या भोळ्या माणसांनी नारळी पोफळीच्या बागा उभाराव्या तसं शिवसेनेचं स्वागत केलं आणि इथल्या डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये विसावलेल्या लाल मातीवरती शिवसेनेचं कोंदण लावलं. 1996 मध्ये शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी विजय मिळवला. मात्र नारायण राणेंच्या बंडानंतर इथे शिवसेनेला खिंडार पडलं आणि सेनेच्याच कोकणामध्ये राणेंच्या रूपानं आव्हान उभं राहिलं. पण तरी देखील शिवसेनेनं कोकणावरची पकड आपली मजबूत ठेवली. पण घर फिरलं की घराचे वासेही फिरतात, तसंच काहीसं शिवसेनेचं कोकणातही झालं. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर सेनेमध्ये भगदाड पडलं. कोकणातल्या वाड्या वस्त्यांमध्ये राजकीय फुटीचीही तोरणं लागली. कोकणातल्या 6 पैकी 4 जागांवर शिवसेनेचे आमदार आहेत, तेही प्रत्येकी 2 असे विभागले गेलेत. ठाकरेंकडे 2 तर शिंदेंकडे 2 आणि भाजप राष्ट्रवादीचा प्रत्येक 1. अशा स्थितीमध्ये कोकण आता खरं कुणाकडे वळणार आहे याचं उत्तर निवडणुकीमध्येच मिळू शकेल. बातमी महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरमधली. 1996 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला होता. त्यानंतर मात्र इथे भाजपनं बस्तान बसवलं. त्यांचा सर्वात मोठा स्पर्धक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहिलेला आहे. अजितदादा महायुतीमध्ये आल्यानंतर खासदार सुजय विखेंसाठी पुन्हा एकदा खासदार होणं सोपं जाईल असं मानलं जात होतं. पण अचानकपणे दादांचे जवळचे समजले जाणारे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले आणि त्यांना सुजय विखेंविरोधात तिकीटही मिळालं. लंकेंची कार्यशैली बघता भाजपनं हे आव्हान गंभीरपणे घेतलं. रोज एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि अशातच काँग्रेस नेते आणि विखेंचे कट्टर विरोधक बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील लढत श्रीमंत विरुद्ध गरीब असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर सुजय विखे यांनी आता उत्तर दिलं. त्यात लंकेंच्या शिक्षणावरून कटाक्ष करण्यात आलेले आहेत. त्याला निलेश लंकेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते आपण या भागात पाहणार आहोत. जेवढी अंग्रेजी मी बोलली, जेवढी हिंदी मी बोलली, तेवढ्या समोरच्या उमेदवारांनी मी तुम्हाला महिना देतो, पाठ करा.
रात्रंदिवस पाठ कर आणि जर एकदम वाक्यरचना तशी केली तर अजून उमेदवारी भैया अर्ज भरायला 20 दिवस आहे. मी काय अर्ज भरायला जाणार. गरिबाची टिंगल करणे हा साहजिक त्यांच्यातला ज्या प्रतिष्ठे ज्या पैशाची मस्ती तेच बोलून दाखवते. नाही टिंगल आहे, गरिबांची टिंगल आहे. एका बाजूने सांगायचं का जे सक्षम आहे त्यांनी तर राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूने सांगायचं का निलेश लंकेला इंग्लिश बोलता येते. मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो, त्याच्यामुळं मी इंग्लिश मिडियम शाळेत शिक्षण घेऊ शकत नव्हतो. मी मराठी मिडियम शाळेत शिक्षण घेतलं, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं. त्यामुळं फक्त पुढल्या उमेदवाराची टिंगल करायची एवढंच आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही व्यक्तिगत टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष काय केलं हे जनतेला दाखवा ना. फक्त अहमदनगरमध्येच नव्हे तर काही दिवसांपूर्वीच पुण्यातही उमेदवार आणि शिक्षण यावरून आरोप झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. इथे महाविकास आघाडीकडून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली आणि त्यांच्या विरोधामध्ये पुण्यात 8वी पास उमेदवार हवाय का असे पोस्टर्स व्हायरल करण्यात आले. शहरामध्ये तर काही ठिकाणी असे पोस्टर्स झळकले सुद्धा. त्यावर रवींद्र धंगेकरांनीही जशास तसं उत्तर दिलं. मात्र पुणे असो की अहमदनगर, निवडणुकांच्या प्रचारामध्ये उमेदवारांचं शिक्षण येणं आणि त्यावरून आरोप प्रत्यारोप होणं यावर मतदार नेमकी काय भूमिका घेतील हे तर 4 जूनलाच कळेल. असो, याच विषयावरती होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर 0 ओव्हरमध्ये आज दुसरा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला होता. तुमच्या लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असावी का? 2 पर्याय आहेत, होय आणि नाही. याच प्रश्नावरच्या प्रतिक्रिया तर आपण पाहणार आहोतच. मात्र त्याआधी आणखी एक इंटरेस्टिंग अपडेट आहे बरं का. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे यांच्यातली लढत फक्त शिक्षणावरूनच नाही तर आणखी एका मुद्द्यावरून गाजताना दिसतेय. मुद्दा आहे तो म्हणजे श्रीमंत विरुद्ध गरीब असा. आणि तो कसा आहे पाहूयात. लढाईच अशी वेगळी आहे. श्रीमंती विरुद्ध गरिबाची लढाई ही आहे आणि ते फार यशस्वी रीतीनं नक्कीच पार पाडतील आणि लंकेची विजय होतील याची खात्री मला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूस असणं हे काही पाप नाही आणि आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध माणूसच समाजाचा विकास करू शकतो हे या 5 वर्षामध्ये अहिल्यानगरच्या जनतेने डोळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला या व्यतिरिक्त या सगळ्या मुद्द्यांवर काय बोलूशी वाटतं. बरं, राज्यामधील आरक्षणाची परिस्थिती पाहता मराठा, ओबीसी, धनगर समाज सध्या प्रचंड आक्रमक आहे आणि या समाजांना शांत करायचं असेल तर या समाजाचे प्रतिनिधी लोकसभेवर पाठवायला हवेत असा प्लॅन महायुतीच्या वतीनं करण्यात आला होता आणि हा प्लॅन आता इम्प्लिमेंट झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. तर महायुतीमध्ये माधव पॅटर्न अर्थात माळी, धनगर आणि वंजारी या समाजाच्या नेत्यांची वर्णी लोकसभेच्या उमेदवारीसाठी लागलेली आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून महादेव जानकर परिचित असून ते परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. तर वंजारी समाजाच्या नेतृत्व असणाऱ्या पंकजा मुंडे या बीडमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर माळी समाजाचा राज्यातील नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणात असल्याची माहिती समोर आलेली आहे. बरं, एकंदरीतच माळी, धनगर, वंजारी हा पॅटर्न राबवत महायुतीनं आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात सरकारवर सातत्यानं होणारी टीका रोखण्याचा प्रयत्न केल्याचं देखील पाहायला मिळतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर शरद पवारांशी चर्चेनंतर वसंत मोरेंनी वंचितची उमेदवारी मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. काल रात्री वंचित बहुजन आघाडीनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात वसंत मोरेंचं नाव पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महायुतीकडून मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर आणि वंचितच्या वसंत मोरेंमुळे पुण्यामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वसंत मोरेंनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. आजवरचं माझं काम पाहून पुणेकर पाठीशी उभे राहतील असा विश्वास वसंत मोरेंनी बोलून दाखवला. ठाकरे पक्षामध्ये इनकमिंग सुरू असतानाच आज पुन्हा एकदा शिवसेनेकडून मोठा इशारा शिवसेना उबाठाला देण्यात आलेला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंतांनी केला.
त्यांच्या या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मात्र काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. हेमंत गोडसे हे आमच्या संपर्कात आता दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे, त्यांना तिकीट न मिळालं. त्यांच्या उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. आमदार जे उरलेले आहेत उबाठामधले ते 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत. शिंदेसाहेबांचं नंतर माझ्या संपर्कात आहेत. मी शिंदेसाहेबांची भेट घालून देणार. याच्यावर त्यांना क्लॅरिफिकेशन विचारलं ना. 8 आमदार मोजून नावं पण पाहिजे सांगतो. प्रवेशाच्या वेळी नाव उदय सामंत यांनी असं सांगितलं 8 आमदार संपर्कात आहेत. नाही ते आकडा चुकलाय. 80 आमदार असतील. 80 आमदार असतील बरं का. आपल्या घरात आपल्या भावाकडे आधी पहा म्हणावं. साताऱ्यामध्ये शरद पवार मोठा डाव टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत. श्रीनिवास पाटलांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणुकीमधून माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे भाजपच्या छत्रपती उदयनराजेंविरोधात तगडा उमेदवार म्हणून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाला पसंती मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाणांपुढे ठेवल्याची माहिती मिळते. पण पृथ्वीराज बाबा हे काँग्रेसच्या तिकिटावरच लढण्यावरती ठाम आहेत. पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यास भाजपसमोर तगडं आव्हान असेल. स्वच्छ प्रतिमा आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यानं पृथ्वीराज चव्हाण सातारसाठी हुकुमी एक्का ठरू शकतात आणि त्यामुळे साताऱ्याबाबत शरद पवार काय भूमिका घेतात याची प्रत्येकालाच उत्सुकता असणार आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अनेक नाराजांचं पक्षांतर सुरू आहे आणि अशातच एकेकाळी भाजपमध्ये राहिलेले नंतर शरद पवारांसोबत गेलेले एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा सुरू होती. निमित्त होतं खडसेंची दिल्ली वारी आणि आज भाजप घर वापसीच्या चर्चेवर खडसेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही. आता असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असं एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो. जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल. असं काही हालचाली सुरू आहेत का? कारण मी दिल्लीत गेला आणि ते खास तेवढ्यासाठीच गेला असं? मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी गेलो नव्हतो. दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो. पुढची तारीख मला त्यांनी 25 एप्रिल दिली काल. मी त्यासाठी गेलो होतो. बरं आणि आता आपण वळणार आहोत लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जातो आहोत आपल्या मीडिया सेंटरकडे. तर आज 0 अवरमध्ये आम्ही दुसरा प्रश्न विचारलेला होता. तुमच्या लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असावी का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्याकडे होते. तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात त्यावर एक नजर टाकूयात. सुरुवातीला एक्स वरती कृष्णा दळवी म्हणतात लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असलीच पाहिजे. त्यानंतर हेमंत मुळे म्हणतात यूट्यूबवर शिक्षणापेक्षा नीतिमत्ता चांगली पाहिजे. प्रणाली वैरकर म्हणतात नोकरी धंद्यामध्ये शिक्षण हवं, मग देश राज्य चालवणारेही उच्च शिक्षित हवे तरच देशाचा विकास होईल. विष्णू वाघ म्हणतात लोकप्रतिनिधी पदवीधरच पाहिजे. राम सिसोडे म्हणतात गरिबीमुळे एखादा उमेदवार शिकू शकला नसेल पण त्यात नेत्यांचे गुण असतील तर शिक्षण कशासाठी हवं. तसंही अडाणीच चांगले राजकारण करतात. अनुजा बाळ म्हणतात निदान पदवीधर असावा, आपल्या मतदारसंघाची पूर्ण माहिती असावी, तिथले प्रश्न सोडवण्याची क्षमता असावी. मोहन माने म्हणतात नक्कीच शिक्षणामुळे उत्तम नेतृत्व तयार होतं. फेसबुकवरती विलास पावडे म्हणतात गोरगरीब जनतेची जाणीव ठेवणारा नेता असावा, शिक्षणाची काही गरज नाही. त्यानंतर उत्कर्ष शिरोडकर म्हणतात सरपंच पदापासून खासदारापर्यंत उमेदवार कमीत कमी पदवीधर तरी असावा. विशाल पाटील म्हणतात हो नक्की असायला पाहिजे. इंस्टाग्रामवरती गौरी म्हणतात शिपायाच्या नोकरीसाठी सुद्धा शिक्षण बघतात तर मग खासदार आमदार उच्च शिक्षित का नको. तर तुम्ही विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरकडे. तर तुमच्या लोकप्रतिनिधीला शिक्षणाची अट असावी का? आपल्याला युट्यूबवरती जी मतं प्राप्त झाली आहेत 17,000 एकूण मतं आहेत. होय म्हणतात 89% आणि नाही म्हणतात 11%.
त्यानंतर इंस्टाग्रामवरती एकूण मतं प्राप्त झाली 5000. त्यापैकी होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 91%. नाही म्हणतायत केवळ 9%. त्यानंतर फेसबुकवरती एकूण मतं प्राप्त झालेली आहेत 2000. होय म्हणतायत 87%. नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 13%. तर एक्सवरती ज्या वेळेला तुम्ही व्यक्त होता त्यावेळेला होय म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 84% आणि नाही म्हणतायत 16%. बरं, आजच्या काळातही असे असंख्य मतदार आहेत की ज्यांना असं वाटतं की नुसता हायफाय आमदार खासदार असून उपयोग नाही, तो जनतेची मतदारसंघातली छोटी मोठी कामं करणारा असावा, रात्री अपरात्री फोन उचलणारा असावा, अडीनडीला मदतीला धावणारा असावा, बारसं बारव्याला सण समारंभाला हजेरी लावणारा असावा. काही मतदार असेही असतात त्यांना आपला लोकप्रतिनिधी आमदार खासदार चांगला शिकला सवरलेला उच्च शिक्षित फाडफाड इंग्रजी बोलणारा असावा असं वाटतं. विजनवाला असावा, भविष्याशी नातं सांगणारा असावा, ते फोन उचलला नाही तरी चालेल पण तो बारसं बाराव्याला नाही आला तरी चालेल पण त्याला दिलेली कामं ही प्रामाणिकपणे पार पाडावीत. आणि तसं वाटण्यामध्ये काही गैरसुद्धा नाहीये, काही नवल वाटायचं कारणही नाही. खरं तर प्रत्येक लोकप्रतिनिधींची कामं जबाबदाऱ्या ठरलेल्या आहेत, त्यांनी त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या तर मतदारसंघाचा समाजाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. पण आपल्यापैकी अनेक जण अजूनही इमोशन्सला भावनांना प्राधान्य देणारे असतात. अशा इमोशनल फुलांची संख्या जोवर जास्त आहे तोवर भावनांच्या लाटेवरती निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची कमतरता नसेल. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघामधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये मोठा रोड शो आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका वाड्रा देखील उपस्थित होत्या. राहुल गांधींनी 2019 साली अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवलेली होती. सुरक्षित मतदारसंघ म्हणून या वायनाड मतदारसंघाची त्यांनी निवड केलेली होती, त्याचा फायदा झाला. अमेठीमधून भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र वायनाडमधून ते चांगल्या मताधिक्यानं निवडून आलेले होते. यावेळी दुसऱ्या टर्मसाठी ते नशीब आजमावतात आणि त्यांच्यासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ॲनी राजा यांचं आव्हान असेल. त्या भाकपचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी आहेत. तर इकडे आज राज्यामध्ये महत्त्वाच्या उमेदवारांनी आपले अर्ज भरले. अकोला लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यामधील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उमेदवारी दाखल करण्याआधी धोत्रे यांनी आपल्या रामनगर स्थित निवासस्थानी पूजा अर्चा केली. यासोबतच अकोल्यामधील राजराजेश्वर आणि तपे हनुमान मंदिरामध्ये दर्शन देखील घेतलं. यावेळी अनुप धोत्रे यांनी मोठ्या विजयाचा दावा केलेला आहे. तर हिंगोली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. परंतु या शक्ती प्रदर्शनादरम्यान काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव, राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर यांची अनुपस्थिती खटकणारी ठरली. तर तिकडे वर्धा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार रामदास तडस यांनी नामांकन अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी नामांकन अर्ज दाखल केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.